वाढत्या वयामध्ये मुलांची जर हाईट खुंटलेली असेल तर काही पूरक व्यायाम जर केले आणि सकस आहार जर दिलं तर त्या विद्यार्थ्याची किंवा त्या मुलांची उंचीत वाढ होऊ शकते. उंची खुंटण्याची काही रिझन पण आहेत, जे की काही जर लहानपणापासून तुम्ही जर हार्ड वर्कआउट करत असाल किंवा हार्ड व्यायाम करत असाल तर एक त्या पद्धतीने एक हाईट तुमची लॉक होते. आणि काही अनुवंशिक दोष असतात ज्याचे काही वडिलावर मुलांची अनुवंशिकतेनं हाईट खुंटली जाते. हाईट खुंटण्यासाठी तुमची जे काही मेंदूमधली पिट्युटरी ग्रंथ आहे ती ग्रंथी तुमचे हार्मोन सिक्रेट करत नाही आणि तिथं तुमची उंची लॉक होत जाते. तर ते हार्मोन सिक्रेट करण्यासाठी काही डॉक्टर लोकांकडून किंवा काही वैद्यकीय लोकांकडून सल्ले दिले जातात, त्याचे टॉनिक दिले जातात. त्यांच्याही प्रकारे टॉनिक वगैरे घेऊन उंची वाढू शकते, पण काही आपल्या बॉडीवर इफेक्टही जाणू शकतात किंवा दीर्घकालासाठी आपल्या बॉडीवर काही परिणाम देतात. त्या पद्धतीनं उंची वाढवण्यापेक्षा जे काही यामाच्या कसरती आहेत त्या कसरतीद्वारे तुम्ही तुमची उंचीमध्ये किंचितसा काही तुम्ही बदल करू शकतात किंवा वाढ करू शकतात. त्यासाठी गरज आहे थोडं हार्डवर्किंगची. हार्डवर्किंग करण्यासाठी मुलं सेपरेट काही करत नाहीत, कोणाची तरी गायडन्सची गरज असते आणि ते तज्ज्ञ लोकांची गरज असते. मग असे आम्ही काही 5-10 असे इव्हेंट्स आहेत जे की आम्ही उंची वाढण्यासाठी पूरक आहेत, त्याच्यावर आम्ही प्रयोग केलेले आहेत. काही मुलांची उंची वाढलेले पण आहेत. असेच एक आमची कॅन्डिडेट गेल्या 2-3 वर्षाखाली स्टाफ सिलेक्शनसाठी आली होती आणि त्याची एक लेखी पास झाली आणि 2-3 सेंटीमीटर त्याची उंची कमळत होती. आम्ही त्याची उंची कसोशीनं तयारी केली. भरपूर असे वाममार्गाचे लोकांनी सल्ले दिले त्याला, पण आम्ही नाही दिला. आम्ही आमच्या नॅचरली पद्धतीने त्याची उंची वाढवण्याचा प्रयत्न, सकस आहाराचे सल्ले दिले, त्यामुळे त्याची उंची वाढली. आज ती कॅन्डिडेट BSFमध्ये सिलेक्शन झालेली आहे. आम्ही तोच आणि त्याच्यामध्ये आणखी नाविन्यपूर्ण बदल करून आम्ही ह्याच्यामध्ये काय असे इव्हेंट्स आणलेले आहेत जे की तुमची काही लॉकिंग झालेले शरीर आहे ते खोलण्यासाठी, आपल्या बॉडीमध्ये लॉक खोलण्यासाठी एक टाच आहे, एक कंबर आहे आणि एक मान आहे. इथल्या जर जॉईंट्समध्ये तुम्ही ताणतणाव आणि ताणतणावासोबत तुमची जर चांगली झोप, सकस आहारामध्ये तुम्ही होईल तेवढे स्टार्चचे पदार्थ, फायबरचे पदार्थ तुम्ही जास्त घेऊ शकतात. केळी असेल, दूध, अंडी असेल, लोणी असेल, तूप असेल, हे पदार्थ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या डाएटमध्ये जास्तीत जास्त घ्यायचे. आणि काही पूरक जे याम आहेत आम्ही जे तुम्हाला कृतीतून दाखवत आहोत ते याम करायचे. आणि असे कंटिन्यू 2-3 महिने पूर्ण चांगल्या प्रयत्नाने, चांगल्या कसोशीने हे प्रयत्न जर केले तर माझ्या मते 22-23च्या पुढेही तुमची 2-3 सेंटीमीटरनं वाढू शकते. जर तुमचं शरीर लयच व्यायाम करून घोटलेलं असाल तर कदाचित तुमची हाईट वाढण्याचे चान्सेस कमी असतात. पण थोडीशी नॉर्मल रनिंग करून, थोडंसं नॉर्मल वॉर्मअप करून तुम्ही उंचीमध्ये तुमच्या 1-2 सेंटीमीटर तुम्ही वाढ करू शकतात. असं जसे की भरपूर मुली आम्हाला भेटतात, कमी उंची अभावी त्यांचं आर्मीत जाण्याचं किंवा पोलीसमध्ये, वनरक्षमध्ये जाण्याचे स्वप्नभंग होतात. त्यांसाठी आम्ही निव्वळ पुढचा 3 महिन्याचा प्रोग्राम आम्ही उंची वाढवण्याचा प्रोग्राम चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये तुमची बॉडीची स्ट्रेंथ पण वाढेल, फ्लेक्झिबिलिटी वाढेल आणि हाईटमध्ये किंचितची ग्रोथ होईल एवढं आम्ही आश्वासन देतो. पण थोडं वयानं मुलगा किंवा मुलगी ती कवळी पाहिजे. जर व्यवस्थित मार्गदर्शन आणि तज्ज्ञ लोकांचे जर सल्ले घेतले तर तुमच्या उंचीत वाढ होऊ शकते. आम्ही दाखवत असलेले थोडे इव्हेंट्स बघा, एकदम चांगल्या प्रकारे त्यांच्या बॉडीला पिळदार आणि लवचिक करण्याचे काम चालू आहे. जे उंचीनं खुंटलेले मुलं आहेत त्यांच्या बॉडीमध्ये लवचिकता कमी असते आणि घट्टपणा जास्त आलेले असतात. त्यांचे मसल्स पॅक झालेले असतात, काप्स बनलेले असतात, सगळ्या मसल स्ट्रॉंग झालेले असतात. त्यामुळं त्यांच्या उंचीमध्ये वाढ होत नसते. आम्ही तेच खोलण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
सेम इव्हेंट आहेत. असे तुम्ही सेल्फ घरी जरी केला, चांगल्या टेक्निकनं जरी केलात, चांगला सल्ला पाहिजे, कोणतरी तुमच्या घरातला व्यक्ती चांगला वडीलधाऱ्या माणसाकडून तुम्ही हे सल्ले किंवा त्यांच्या मार्फत किंवा भाऊ वडील यांच्याकडून तुम्ही असे वर्कआउट करू शकता. याच्यामध्ये आणखीन आमचे भरपूर काही इव्हेंट्स आहेत जे की आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला देण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण आणखीन काही भरपूर असे इव्हेंट्स आहेत की वॉकिंगचे आहेत, स्टँडेबल आहेत, त्याच्यामध्ये तुमची वाढ होणार आहे उंचीमध्ये. आजूबाजूच्या मुलांना ह्या कुणी उंचीसाठी जे काही त्रस्त आहे, महिला असेल, लहान मुलं असतील, त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. आमचा पत्ता आहे साई स्पोर्ट अँड डिफेन्स अकॅडमी, परळी वैजनाथ. आमचा संपर्काचा क्रमांक आहे 97 66 87 222. आणि ही आमची कृती आम्ही जवळपास 2 टाईम करतो आहे, कारण का ज्या मुलांची उंची कमी असते